हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी माझं मॉर्निंग रूटीन शेअर करत आहे। मॉर्निंग रूटीनमध्ये सकाळचा टिफिन आणि नाश्ता मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला एका अशा मुलीची कहाणी सांगणार आहे जिचं बालपण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हरवून गेलं। त्या काळात परिस्थिती खूप कठीण होती। घरात अनेक भावंडं होती आणि गरिबीमुळे प्रत्येक दिवस संघर्षाचा होता। लहान वयातच तिला घरकामाची जबाबदारी घ्यावी लागली, कारण घरातली मुलंही लहान होती आणि त्यांचं शिक्षण आणि त्यांना द्यावा लागणारा आईचा वेळ। पण तिच्या आयुष्यात मात्र काम आणि कष्टच होते। तसेच लहान वयामध्येच तिचं लग्न झाले। सासरी गेल्यानंतरही तिचे हाल थांबले नाहीत। तिथेही तिच्या नशिबी कष्टच लिहिलेले होते। सगळी घरातली कामे करावी लागायची, जनावरांची काळजी घेणे, त्याचबरोबर घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवून प्रत्येकाला आदर देणे। घरातील आजे सासरे आजारी असल्यामुळे त्यांची काळजीही घ्यावी लागायची। तरीही तिने कधी हार मानली नाही। संकटांशी लढत ती पुढे जात राहिली। तिची ही कहाणी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा। तिच्या या कहाणीमधून आपल्याला हे शिकता येते की कितीही कठीण परिस्थिती असली तरी धैर्य आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्य बदलता येते। पुढे तिचा नवरा शिक्षणासाठी बाहेरगावी गेला। बाहेरगावी गेल्यावर नवऱ्याला पैसे कमी पडू नयेत, घरात काही कमी भासू नये म्हणून ती रोजाने शेतात देखील कामाला जायची। रोजगार करून सासू सासऱ्यांना पैसे आणून द्यायची। नंतर ती नवऱ्यासोबत बाहेरगावी शिफ्ट झाली आणि तिने तिथे तिचा संसार सुरू केला। एका छोट्याशा भाड्याच्या घरातून तिने एक छोटंसं स्वतःचं घर घेतलं। काही दिवस तिथे राहून मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या व योग्य अशा ठिकाणी दुसरं घर घेतलं। मग नंतर मुलांचे शिक्षण पूर्ण करून मग मुलींचे लग्न आणि मुलाचं शिक्षण पूर्ण केलं आणि सर्वांचा संसार हा सुखाने राहावा म्हणून प्रत्येक मुलीलाही मदत केली। अशी या महिलेची कहाणी। ही कहाणी तुम्हाला खरंच भावली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला या कहाणीमधून जर चांगला बोध घेता येत असेल तर नक्कीच घ्या, कारण ही जिद्दी मुलगी स्वतःचं आयुष्य सुधारताना आजूबाजूच्या प्रत्येक मुलीचं आयुष्य कसं सुंदर होईल याकडेही लक्ष देते। कधीही कुणावर रागवत नाही, रुसवत नाही। अशी ही मुलगी सगळ्यांना सोबत घेऊन स्वतःच्या संसारासोबत दुसऱ्याचेही संसार फुलवत जाते। म्हणून तिच्याकडून ही गोष्ट घेण्यासारखी आहे की आपले भले करताना दुसऱ्याचेही भले करत जावे, जेणेकरून देवाची आपल्यावर चांगला आशीर्वाद असतो। धन्यवाद। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा।